तर बघा, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी अजूनही आहे। वाहतूक कोंडी अडकलेल्यांनी टोल घेऊ नका अशी मागणी केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोल कंपन्यांना असे आदेश दिलेले आहेत। वाहतूक कोंडीत अडकलेल्यांकडून टोल घेऊ नका असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। गेल्या काही तासांपासून मुंबई आणि पुणे या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आहेत। ही टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये। तुम्ही आपले पोलीस उभे करायला सर फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे का। नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत हे इथून सोडू द्या। टोल बिल घेऊ नका म्हणायचं, डायरेक्ट पोलिसांना सांगा गाड्या सोडायला। या रोडनी ते इन्स्ट्रक्शन द्या की टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये। तुम्ही आपले पोलीस उभे करायला सर फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे का। नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत हे इथून सोडू द्या। टोल बिल घेऊ नका म्हणायचं, डायरेक्ट पोलिसांना सांगा गाड्या सोडायला। तर आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, या वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना हा एक थोडासा दिलासा म्हणावा लागेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही वाहतूक कोंडी हेलिकॉप्टरमधून पाहिल्यानंतर या मार्गावर आत्ता अडकलेल्यांपैकी कुणाकडूनही टोल घेतला जाणार नाही हे जाहीर केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे। यांनी इथे असलेल्या अधिकाऱ्यांना आत्ता वाहतूक कोंडीत अडकलेल्या या प्रवाशांकडून कुठलाही टोल आकारला जाऊ नये असं जाहीर करण्यास सांगितलेलं आहे। वाहतूक कोंडीत अडकलेल्या सगळ्या वाहनांना आता टोल न घेताच इथून प्रवास करता येणार आहे।